7 दिवसांची ही क्रिकेटची स्पर्धा चौथा दिवस नक्की त्या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. पाहूया आज कोण कशा प्रकारची कामगिरी करतंय. 6 षटकांचा सामना आहे. व्यासपीठावरती नक्कीच सामन्याचा आनंद नक्कीच मान्यवर मंडळी जे घेत आहेत त्यामध्ये सोमनाथ उर्फ बाळासाहेब वामन खानवे शिवसेना विभाग प्रमुख वडगाव सिरी मतदारसंघ आणि या आमच्या समवेत या ठिकाणी जे जोडले गेलेत सन्माननीय संजयजी मोझे, सन्माननीय बंटी शेठ खेसे, सन्माननीय बंटी शेठ जंगम, सगळ्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू आपण पहा या ठिकाणी मात्र केवळ दिशा दिली आहे आणि पहा चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या दिशेला अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. काही धावा नक्कीच्या ठिकाणी वाचवल्यात. 2 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अर्थात 2 धावा या ठिकाणी ज्या मिळत आहेत आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र नक्कीच खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. रागपसरी वस्ती स्पोर्ट क्लबचं या ठिकाणी आपण पाहतोय. शांततेचं वातावरण, प्रेक्षक नक्कीच हळूहळू गर्दी करायला या क्रीडांगणावरती सुरुवात करतायत आणि दुपारपर्यंत जास्तीत जास्त गर्दी नेहमीच या क्रीडांगणावरती येत असते. लोहगाव एक क्रिकेट नगरी आणि त्या ठिकाणी आयोजित केलेला हा हिंदू हृदय सम्राट चषक साहेबांच्या नावानं नक्कीच या चषकाला मात्र जे नाव दिलं मराठी मनाची अस्मिता आहे, मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय साहेब अर्थात बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव या चषकाला मात्र नक्कीच दिलंय. चेंडू सीमा पार होतोय. खणखणीत सनसनीत चौकार. स्कोर कार्ड वरती 6 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरेख सुरुवात, जबरदस्त अशा प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा सामना आहे. पहा परत एकदा गगनाला गवसणी घालणारा आता मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. तर नक्कीच याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये एक बलाढ्य धावसंख्या नक्कीच उभारायची असेल, समोरच्या संघावरती एक दबाव तंत्र तयार करणारी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र हेच फटके शेवटपर्यंत मात्र खेळावे लागतील. आणि पहा परत एकदा या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत सनसनीत चौकार. धाव पलक जाऊन पोहोचेल 16 वरती षटक क्रमांक नक्की ज्या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती जे चालू असताना दरम्यान आपण पाहतोय परत एकदा सिंगल घेण्यात यश येतंय. 1 धाव या ठिकाणी मात्र जी मिळते. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 17 वरती षटक क्रमांक नक्की ज्या ठिकाणी पहिलं संपलंय. 17 धावा एक महागडं षटक म्हणून नक्कीच्या षटकाकडे पाहता येईल. तब्बल 17 धावा या ठिकाणी आपल्याला येताना ज्या पाहायला मिळतात. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. रोमांचक सामने जेव्हा जेव्हा चालू होतात मोठमोठे आवाज नक्कीच कानावरती
पडल्याशिवाय राहत नाहीत. खणखणीत चौकार, 4 रन. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. धाव फलकावरती नजर टाकली तर 21 धावा, 1.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 षटक क्रमांक दुसरे नक्कीच चालू असताना प्रचंड दाहकता, प्रचंड मोठी आक्रमकता, प्रचंड मोठी स्फोटकता. रागपसरे वस्ती स्पोर्ट क्लब आपल्याला ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतोय. अतुल मैदानाच्या आतमध्ये, गणेश मैदानाच्या आतमध्ये, आणि पहा अतुल जी अतुलनीय कामगिरी करतोय, नक्कीच कौतुकास्पद आहे. अतुल अतिशय जबरदस्त खेळ करतोय. आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय, 22 धावांवरती नाबाद आहे अतुल. आठ चेंडू 22 धावांवरती नाबाद अतुल. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र करतोय. ओ, हा चेंडू आता मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 22 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगती पथावरती या जे चालू आहे. एक 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत नक्कीच आपण संपताना पाहतोय. दरम्यान जाव्या मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी सज्ज होतोय, तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पहिली इनिंग आहे आणि अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा परत एकदा चेंडू सुसाट वेगात चेंडू फीड केला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 24 धावा, बिनबाद 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक संपलेत ती 2, 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा त्या बनवल्या गेल्यात. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते रागपसरे वस्ती स्पोर्ट क्लबच्या वतीनं. सुरुवात अतिशय प्रभावशाली, अतुल खेळतोय 22 धावांवरती नाबाद. गणेश नक्कीच खेळतोय, आपण पाहतोय 2 धावांवरती नाबाद. आणि नक्कीच 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 24 स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार, सज्ज. बिनबाद 24 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आता नवीन गोलंदाज जो येतोय त्याचं नाव आहे संकेत.
अतुल वरती पूर्णपणे विश्वास संघानं मात्र जो टाकलाय, सलामीला जो पोहोचलाय आणि अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्याची जी पाहायला मिळाली, अतुलनीय कामगिरी आपल्याला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी करतोय. चोवीस धाबा संकेत मोजे या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. अतुल आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत. बिनबाद 24 स्कोर कार्ड वरती आपण धाबा पाहतोय. आणि या दरम्यान परत एकदा बिग ब्लास्ट, नो चान्स शरद. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. स्कोर कार्ड वरती 30, षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना दरम्यान परत एकदा शतरक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फीड करतोय. धाव फलक पुढे जाऊन मात्र जे पोहोचेल, धाव फलक पोहोचले ते 31 वरती. प्रयत्न असेल की अतुलला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवायचं, कारण की अतिशय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. 3 चौकार 2 षटकार अतुल मात्र आतापर्यंत जे खेचलेत. आणि पहा अतुल पोहोचलाय स्ट्राईक वरती. स्फोटकता, दाहकता, आक्रमकता सकाळच्या सत्रात नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळते अतुलनीय कामगिरी. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब चषक मोठ्या थाटामाटात नक्कीच संपन्न आपल्याला होताना पाहायला मिळतंय. दरम्यान गोलंदाज परत एकदा तयार सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख टाकला जातोय. बत्तीस धाबा षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू. 32 धाबा बिनबाद 32. अतुल एका बाजूला, गणेश दुसऱ्या बाजूला आणि नक्कीच एक चांगली सलामी, एक मोठी भागीदारी आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फीड केला जातोय. सिंगल घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर ही दुसरी धाव पूर्ण. राग पसरे वस्ती, धावांसाठी फार मोठी धाव आणि आतापर्यंत एक मजबूत धावसंख्या संघानं बनवली आहे. 34 धाबा षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना 34 34 धाबा धाव फलकावरती. क्रीडांगण कधीच रणांगण नक्कीच बनून गेले. आपण नक्कीच आतापर्यंत अनेक रोमहर्षक लढती पाहिल्यात. आज सुपर 12 मधल्या लढती नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि या दरम्यान मात्र पहा शतरक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फीड करतोय. सिंगल जी घेतली जाईल, एक धाव दरम्यान जी घेतली जाईल. स्कोर कार्ड मध्ये मात्र भर पडेल एका धावेच्या साह्यानं. स्कोर कार्ड आता पोहोचलंय ते 35 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय षटकं संपतायत ती एकूण 3. स्कोर कार्ड वरती 35. अजून 3 षटकांचा खेळ उर्वरित मात्र जो बाकी आहे. डीजे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना
दान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मजपुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज दिवसभरात जास्तीत जास्त सामने आपल्याला पार पडायचे, त्यामुळं वेळ वाचवा विनंती असेल. वाईट बॉल आपल्याला जो पाहायला मिळाला, 35 वरती स्कोर कार्ड. षटक संपले 3. 37 वरती स्कोर कार्ड नक्कीच जे पोहोचले. गणेश धुमाळ आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात संघाला करून दिली आहे. एका बाजूने चांगली साथ गणेश देतोय, जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय अतुलला, आणि अतुल आपलं काम चोखरित्या पार पाडतोय. 13 चेंडूचा सामना केलाय, 32 धावांवरती नावाद आहे अतुल. राग बसवस्ती संघानं मात्र सकाळच्या सत्रात अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न असेल की एक बलाढ्य धावसंख्या मात्र जी उभारायची. दरम्यान गोलंदाज तयार. ओ यस्टन वरती जाऊन चेंडू आदळतोय आणि 3 तार त्रिफळा, क्लीन बोल्ड. महेश 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 स्कोर कार्ड वरती 38 एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू असताना अतुलचा एक मोठा अडसर दूर करण्यात नक्कीच यश येताना जे पाहायला मिळतंय सुवर्णयुग संघाला. एक जबरदस्त खेळ अतुलचा आपण पाहत होतो. वैयक्तिक अतुलनं मात्र ज्या बनवल्या 14 चेंडूत 32 धावा, 3 सनसनी चौकार, 2 गगनभेदी षटकार, आणि पाहाल याच बरोबर आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. सचिन पातरकर देखील क्लीन बोल्ड आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. 38 वरती 2 फलंदाज बाद.
स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 38. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 क्लीन बोल्ड केलेत आणि विकेट हॅट्रिकची संधी नक्कीच या ठिकाणी गोलंदाज अजय जंगमला येताना जी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? हॅट्रिक बॉल पहा हलक्याशा हातानं ऑफ साइडच्या दिशेला चेंडूला जे खेळून काढले सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 39. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू आहे. 6 षटकांचा सामना क्रिकेट रसिकांना मात्र जो पाहायला मिळतोय. परत एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय 22 असा इशारा नक्कीच पंचांचा येतोय. स्कोर कार्ड पोहोचले ते 40 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 दिवस मी या क्रिकेटच्या स्पर्धेला जोडलो होतो. काल आकाश धोत्रे सर यांचं समालोचन नक्कीच क्रिकेट रसिकांनी ऐकलं. परंतु 2 दिवसात आपण पाहिलं की 50 ते 60च्या आसपास जर स्कोर असला तर नक्कीच सामना रोमहर्षक होतो. आतापर्यंत 40 आल्यात. दरम्यान आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली गेली आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकचा फलंदाज नकार देतोय. स्कोर कार्ड पोहोचले 41 वरती. षटक संपतायत 4. 2 षटकांचा खेळ बाकी. 41. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये राखपसरे स्पोर्ट्स. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. एक्केचाळीस वरती 2 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो सुमित जंगम. 2 षटकांचा खेळ बाकी. सुमित जंगम पाहूया कितपत रोखून ठेवतोय. ओ दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपाचा फटका शतरक्षक चेंडूवरती आणि पहा चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. धाव फलक पोहोचले 45 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक चालू आहे ते 5वं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू शतरक्षक नक्कीच चेंडूवरती येतोय. धाव फलक पुढे जाऊन नक्कीच जे पोहोचेल 46 वरती. धाव फलक मात्र जाऊन जे पोहोचेल. आमचे नलवडे सर देखील या ठिकाणी उपस्थित. सगळ्या युवकांना फार मोठं मार्गदर्शन नेहमीच त्यांचं जे लाभत असतं. आमच्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत. आपले मनापासून स्वागत. 46 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित जंगम परत एकदा या ठिकाणी तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू फीड केलाय तोपर्यंत घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. पहिला सामना राखपसरे स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात सुवर्णयुग स्पोर्ट्सच्या 2 संघांची टक्कर क्रिकेट प्रेमी मात्र जे पाहत आहेत. थरार शेवटपर्यंत नक्कीच रंगत राहील. एक आकर्षक अशा प्रकारचे वातावरण निर्मिती भगवमय वातावरण या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2021चा हा थरार थोडासा उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. पंचांना नक्कीच गोलंदाजाला वॉर्निंग दिली आहे. 1 बाउन्स अशा प्रकारची वॉर्निंग नक्कीच आपण पाहिली. मला वाटतं वॉर्निंग दिलेली नाहीये.
इशारे फार महत्वाचे नक्कीच असतात क्रिकेटमध्ये. पूर्वी 17 प्रकारचे असायचे, त्यानंतर 22 प्रकारचे इशारे क्रिकेटमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात. आणि या नक्कीच पंचांकडे असलेले सर्व अधिकार गर्दी मात्र हळूहळू या क्रीडांगणावरती वाढायला जी सुरुवात झाली आहे. सामना पहिला नक्कीच चालू आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फीड केलाय, त्यानंतर मात्र घेतली जाईल ती सिंगल. 49 स्कोर कार्ड वरती षटक संपतायत. 5 शेवटचं अखेरचं षटक आता टाकलं जाईल. हे षटक अतिशय जबरदस्त आपण पाहिलं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 8. जबरदस्त का हे म्हटलं भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. या उर्वरित 2 षटकावरती नक्कीच प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो. आणि 5व्या षटकात 8 धावा खर्च केल्यात आपण पाहिलं. पाहूया या शेवटच्या षटकात कुणाच्या हातात शेवटचं षटक दिलं जात आहे आणि कितपत धावसंख्या येत आहेत. राखपसरे स्पोर्ट्स कितपत धावसंख्या वसूल करतोय, तर स्वर्णयुग स्पोर्ट्स कशा प्रकारे या शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवतोय राखपसरे स्पोर्ट्स संघाला. पहिला सामना या ठिकाणी क्रिकेटच्या रसिक आजच्या दिवसातील पाहतायत. वातावरणात पूर्णपणे बदल, ढगाळ वातावरण आणि त्यानंतर मात्र आज थोडीशी गरमी देखील जाणवते. सकाळच्या सत्रापासून बऱ्याचशा ठिकाणी मात्र पावसाचे अंदाज देखील वर्तवलेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती. कोणत्या प्रकारचा लॉंग रनअप नाहीये, जागेवरतून गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा टाकत फिरकी गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. अर्धशतक संघाचं पूर्ण होत आहे. राखपसरे स्पोर्ट्स टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतक पूर्ण होत आहे. आणि या दरम्यान अपील केले परंतु उत्साह थोडासा कमी. अर्थात सुरक्षित फलंदाज. स्कोर कार्ड वरती 50. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 रन ऑन स्कोर कार्ड. 50 धावा स्कोर कार्ड वरती. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी परत एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय जमीन समांतर लगत फाटका खेळून काढलाय. मिडॉनच्या दिशेला चेंडू फीड केलाय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 51 वरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती चालू असताना आमचे निखिलदादा कानवे शिवसेना शाखा प्रमुख प्रत्येक गोष्टीवरती असलेली मात्र बारीक नजर क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करत असताना दरम्यान मात्र आपण पाहतोय झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. युवकांची फळी फार महत्वाची असते आणि या नक्कीच हे सगळे युवक कष्ट नक्कीच घेत आहेत, मेहनत घेत आहेत. आपण पाहतोय व्यासपीठावरती वाहतूक सेना उपाध्यक्ष लोहगाव आमचे आकाश खांदवे आहेत. त्याचबरोबर मात्र आमचे ओंकार आबा सतीश पांडे आहेत, उपयुवा सेना अधिकारी लोहगाव. त्याचबरोबर जुने क्रिकेट प्रेमी दिलीप मोहिते हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्यालाही विनंती करतो आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहावं. झेल निसटलाय, झेल सटकलाय लॉंग ऑनच्या दिशेला आणि या त्यानंतर मात्र धावा ज्या घेतल्या जात आहेत त्या 2 धावा. पहा मोठमोठ्याले आवाज. समर्थक आहे स्वर्णयुग स्पोर्ट क्लबचे समर्थक आहेत. दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय राखपसरे स्पोर्टचे. आणि आज खऱ्या अर्थानं आवाज आल्याशिवाय राहणार नाहीयेत. क्रिकेट नगरी आहे लोहगाव. टेनिस विश्वामध्ये मात्र फार मोठं नाव या लोहगावचं मात्र जे आहे. संपूर्ण क्रीडा विश्व फक्त क्रिकेट नव्हे अनेक खेळांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 53. 3 गाड्यांच्या मोबदल्या 1 रन शॉट. 1 रन शॉट. पंचांचा इशारा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 54. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या षटक संपताय 6. अर्थात एक इनिंग संपतीये तर जिंकण्यासाठी मात्र 55 धावांचं लक्ष्य. डीजे
थँक्यू. पहा कॅमेऱ्यासाठी आपण जे मचान उभं केले त्यावरती दोन प्रेक्षक बसलेले आहेत. आवाज पोहोचतोय का? कॅमेरा ज्या ठिकाणी लावलेला आहे पलीकडे माझ्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेले कॅमेरा हलतोय आणि लाईव्ह साठी प्रॉब्लेम होतोय. विनंती करतो वाटलंच तर आपण व्यासपीठावरती येऊन असतं भाग आपलं स्वागत आहे, परंतु त्या ठिकाणी बसू नका, आपल्याला विनंती असेल. राखपसरे वस्ती आता राखपसरे स्पोर्ट्स संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. सुवर्णयुग संघाला जिंकण्यासाठी जे लक्ष्य आहे, टार्गेट आहे 55 धावांचं टार्गेट आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मात्र आपल्याला शिवतेज स्पोर्ट्स आणि हरणतळे स्पोर्ट्स हे दोन संघ आमने सामने नक्कीच जे पाहायला मिळतील. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी संपर्क करावा. विनंती आहे दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी ताबडतोब संपर्क करा. सेकंड इनिंगला सुरुवात 54 धावांचं असणारे लक्ष्य, 55 धावांचं लक्ष्य आहे, 54 बनवल्या गेल्या. पहिला चेंडू पॉइंटच्या नक्की दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती थोडंसं खराब कलेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? तर नक्कीच सिंगल वरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. स्कोर कार्ड पोहोचलंय. नक्कीच अगदी खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. खातं खोललं जात आहे. स्कोर कार्ड 1 धाव स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक नक्की ज्या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू आहे. सन्माननीय सचिन दादा खानवे, हरणतळे स्पोर्ट्स नक्कीच कर्णधारा विनंती करतो आपण या ठिकाणी या नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. शिवते संघ विठ्ठल मोजे आपण संपर्क करायचा आहे. चेंडू सीमा पार खनखरीत चौकार 4 रन. आता फक्त पप्पू शेठ जंगमचीच हवा. समाजसेवक करा जनतेचा कोणीर हिरा. समाजसेवक करा जनते. 5 धावा षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती चालू असताना 5 रन ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती आणि आपले इरादे नक्की स्पष्ट केलेत सुवर्णयुग संघानं. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय अपील केलंय यष्टांच्या पाठीमागे जोरदार अपील आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी सुरक्षित. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू, पहिलं प्रगती पथावरती चालू. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती चालू. दोन दिवस स्पर्धेला गॅप आणि 1 दिवस मी गॅप घेतला होता, म्हणजे 3 दिवस नक्कीच विश्रांती होती. दरम्यान मात्र आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला खेळायला एक देख ना मॅजिकल ड्राइव्ह खरखरीत सनसरीत चौकार. मनान लई मोठा तो आहे दिलदार. पप्पू शेठ गरिबांचा झाला आधार. मनान लई मोठा तो आहे दिलदार. पप्पू शेठ गरिबांचा झाला आधार. काय पण मदत असू द्या
धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात आक्रमकता दाहकता आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. या दरम्यान मात्र पहा गॅप मधून चेंडू सुसाट वेगा सीमा पार खरखरीत चौकार 4 रन. सांगतात त्यांना मिळती या लोह गावामध्ये पप्पू शेठची हवा चालती. या लोह गावामध्ये पप्पू शेठची हवा. बिन बाद 13 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. माजी शाखा प्रमुख पप्पू शेठ जंगम यांचे गीत नक्कीच आपल्याला वाचताना पाहायला मिळतंय. समाजासाठी मात्र फार मोठं योगदान, सामाजिक कार्यकर्ते आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू आणि याच बरोबर मात्र फेकी अतिशय सुरेख पहिल्या षटकात आल्यात. 13 धावा सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 30 चेंडू 42 धावांचं लक्ष. 30 चेंडू 42 धावा 30 चेंडू सामन्याचं मात्र समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आतमध्ये मात्र नक्कीच आपण पाहतोय कुणाच्या हातात षटक सोपवलं जावं थोडीशी चर्चा. नागपस्त्रे स्पोर्ट्स संघामध्ये लोहगावातील खेळाडूंना नक्कीच फार मोठी सुवर्ण संधी नक्कीच मिळताना पाहायला मिळते. एवढं भव्य दिव्य अशा प्रकारचं क्रीडांगण, हरित क्रीडांगण आणि त्यावरती मात्र सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. अर्थात नक्कीच प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल की एक चांगला परफॉर्मन्स देऊन फायनल पर्यंत मजल मारायची आणि या नक्कीच या हिंदू हृदय सम्राट चषकावरती आपलं नाव नक्कीच जे कोरायचं. माजी शाखा प्रमुख सन्माननीय आदिनाथ खांदवे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक तैनात नक्कीच जो आहे घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाईल. स्कोर कार्ड पोहोचेल 14 वरती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जशा प्रकारे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रागपस्त्रे स्पोर्ट क्लबने मात्र जी केली होती तशाच प्रकारची सुरुवात सुवर्णयुग संघाने देखील मात्र जी केली आहे. परंतु सामना शेवटपर्यंत कोण कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती मात्र अवलंबून असतो. शेवटपर्यंत सुवर्णयुग संघ अशाच प्रकारची कामगिरी करणार का? दरम्यान मात्र आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण, त्यानंतर केलेली अचूक फेकी, धाव मिळत नाहीये. स्कोर कार्ड वरती 14. षटक क्रमांक नक्कीच्या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडू लागोपाठ 2 चेंडू अतिशय अप्रतिम टाकलेत. गोलंदाजी मार्कवरती या नवनाथ रागपस्त्रे सुरेख गोलंदाजी करतोय. एक चेंडू फार महत्वाचा. 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि या पूर्णपणे उभं करून ठेवलंय राहुल तरडेला. आता मात्र आक्रमण आणि पहा जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलंय खणखणीत चौकार ठोकून 4 रन. बिनबाद 18. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू असताना आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बिनबाद 18. षटक क्रमांक दुसरं चालू असताना एक चौकार निश्चित झालाय. परंतु जे 4 चेंडू टाकलेत अतिशय प्रभावी मारा आपल्याला या ठिकाणी नवनाथ रागपस्त्रेचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणा बदलाव वारंवार मात्र जो केला जातो आहे. सेकंड इनिंग नक्कीच जी चालू आहे. प्रयत्न असेल रोखून ठेवण्याचा आणि पहा कव्हरच्या दिशेला गॅप मधून चेंडू सुसाट वेगात खणखणीत सणसणीत चौकार 4 रन.
दोन षटक 11च्या सरासरीनं बनवल्या 22 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 24 आणि जिंकण्यासाठी धावा गरजेच्या आहेत त्या 33 धावा. 24 चेंडू 33 धावा. 33 धावा 24 चेंडू. सामन्याचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सामना शेवटपर्यंत नक्कीच रोमार्शक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. दोन समान ताकदीचे संघ आमने सामने. रागपसरे स्पोर्ट्स, स्वर्णयुग स्पोर्ट्स. आणि सामन्याचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. शेवटचे 24 चेंडू 33 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. स्वर्णयुग स्पोर्ट्स तेवढी धमाकेदार अशा प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये स्वर्णयुग स्पोर्ट क्लबनं मात्र जी केली आहे. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय किसनदादा खांदवे सावकार, एक क्रिकेट प्रेमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, किसनदादांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. खणखरीत सनसनीत चौका. धावफलक जर पाहिलं, धावफलक जाऊन पोहोचते ते 26 वरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना हरणतळे स्पोर्ट्स जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो किसनदादा या ठिकाणी मात्र उपस्थित असतात. फार मोठं प्रोत्साहन संघाला देत असतात. आज देखील नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. किसनदादा खांदवे यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विनंती आहे आता हरणतळे स्पोर्ट क्लबचा कॅप्टन की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी संपर्क करणं फार गरजेचं आहे. दरम्यान आक्रमण परत एकदा. चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोरकार्ड वरती नजर टाकली तर 32 धावा स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतो. 21 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी आवश्यक सुवर्णयुग स्पोर्ट क्लब संघासाठी. शिवतेज संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. प्लेइंग 11 पोहोचवली आहे. हरणतळे स्पोर्ट्स ताबडतोब आपल्याला विनंती आहे की आपण संपर्क करावा. 33 धावा बिनबाद 33. षटक क्रमांक या ठिकाणी 3 प्रगती पथावरती चालू असताना दुसरा सामना काही क्षणात आपल्याला नक्कीच या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. दरम्यान मात्र आपण पाहतोय परत एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती परंतु चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर जाऊन जो पोहोचतोय एक खणखणीत चौका. समाजसेवक करा जनतेचा कोणीर हिरा. समाजसेवक करा जनतेचा कोणीर हिरा. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 37 धावा. दरम्यान मात्र आपण पाहतोय परत एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फीड केलाय. फेकी नक्कीच या ठिकाणी केली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल
39 वरती शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 16 धावांची गरज. 18 चेंडू 16 धावा, सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले. अठरा चेंडू जिंकण्यासाठी मात्र 16 धावांची गरज. त्याच्या समोर भल्या भल्यांची बंद होती बोलती, त्याच्या समोर भल्या भल्यांची बंद होती बोलती. या लोह गावामध्ये पप्पू शेटची हवा चालती. या लोह गावामध्ये पप्पू शेटची हवा चालती. चालती चालती हवा चालती, बापू शेटची हवा चालती. मनान लई मोठा तो आहे दिलदार, पप्पू शेट गरिबांचा झाला या धार. थँक्यू. या क्रिकेटच्या स्पर्धेचा आधारस्तंभ शिवसहकार सेना हवेली तालुका प्रमुख एकनाथ बबन खांदवे साहेब यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. विनंती आपण देखील व्यासपीठावरती असणं बाबत. सामन्याचं समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 18 चेंडू 16 धावा, 16 धावा 18 चेंडू. चला नाणेफेकीसाठी आता 2 कॅप्टन. दोन्ही कॅप्टन चला, विनंती आहे. शिवतेज आणि हरणतळे स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी आता समोर या, विनंती करतो दोन्ही कॅप्टन. चौथं षटक चालू आहे. 39 बिनवाद 39 नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सन्माननीय किसनदादा कानवे, विनंती करतो आपण व्यासपीठाच्या खाली नाणेफेकीसाठी जायचंय. सन्माननीय दिलीपजी मोहिते आणि सन्माननीय आदिनाथजी खांदवे, एकनाथ खांदवे अण्णा शिवसहकार सेना हवेली तालुका प्रमुख अण्णांना विनंती आपण देखील या ठिकाणी व्यासपीठाच्या खाली जाऊन नाणेफेक करायची आहे. सामना क्रमांक 2 ची. समोर आपण पाहतोय या ठिकाणी आहेत आणि या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीत सामना क्रमांक 2 चा टॉस नाणेफेक या ठिकाणी होईल. 2 कॅप्टन समोरासमोर आहेत आणि नाणेफेक नक्कीच या ठिकाणी पार पडते. एकनाथ अण्णा खांदवे शिवसहकार सेना हवेली तालुका प्रमुख, आमचे किसनदादा खांदवे प्रसिद्ध बैलगाला मालक. पंचेचाळीस एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती नाणेफेक संपन्न झाली आहे आणि हरणतळे स्पोर्ट क्लबनं नाणेफेक जिंकली आहे. सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. हवाई फायर, बिग फ्लाय, सिक्सर. त्यांना भेटी काय पण मदत असू द्या, सांगतात त्यांना भेटी. या लोह गावामध्ये पप्पू शेटची हवा चालती. या लोह गावामध्ये पप्पू शेटची हवा चालती. चालती चालती हवा चालती, बापू शेटची हवा चालती.
52 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. दरम्यान आपण पाहतोय चेंडू, मला वाटतं क्षेत्ररक्षक चेंडूवरती जो आलाय, फील्ड केलाय. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 53 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 2 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या आवश्यक. हा सामना संपल्याबरोबर नक्कीच शिवतेज संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे विनंती असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर हरणतळे स्पोर्ट्स सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. हरणतळे स्पोर्ट्स आणि शिवतेज स्पोर्ट्स प्लेइंग गेलीवर नक्कीच जी पोहोचली आहे. या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपला जातोय आणि फलंदाज दरम्यान बाद. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 53 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे. ते 5वं षटक, 5वं षटक प्रगती पथावरती. परत एकदा आक्रमण आणि याच बरोबर सामना संपलाय. या पहिला सामना मात्र जिंकलाय. आपण पाहतोय सुवर्णयुग क्रिकेट क्लब जबरदस्त खेळ आणि पहिला सामना जिंकलाय. साऱ्याच्या मनात ठसतो समाज कार्यामध्ये बघा पुढंच उभा असतो. जिथं भी जाईल तिथं साऱ्याच्या मनात ठसतो समाज कार्यामध्ये बघा पुढंच उभा असतो. रुबाबान चालतो तो बघत नाही खालती, रुबाबान चालतो तो बघत नाही खालती. थँक्यू. या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय आणि सन्माननीय बाळासाहेब खांदवे, त्याचबरोबर सन्माननीय बंटी शेठ जंगम